नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे 10 नोव्हेंबरला महा-टी-ई-टी परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेच्या पेपर 2 मध्ये सामान्य विज्ञान विषयावर आपले 30 गुण अवलंबून आहेत आणि त्यासाठीच आम्ही या विषयात विचारल्या जाणारी एमसीक्यूची सिरीज सुरू केली आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण सामान्य विज्ञान या टॉपिकवरील इम्पॉर्टंट एमसीक्यू, पीवायक्यू तसेच त्याचे स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. विद्यार्थी मित्रांनो, महा-टी-ई-टी 2024 या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह क्लास, नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट तसेच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एमसीक्यू प्रोव्हाइड करत आहोत. तर हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून आजच आपलं नाव रजिस्टर करा. विद्यार्थी मित्रांनो, चला आजचं आपलं सेशन आपण सुरू करूयात. प्रश्न आहे, वजनाचे SI एकक कोणते? हा प्रश्न महा-टी-ई-टी 2021 पेपर 2 मध्ये विचारला गेलेला आहे. आपल्याला ऑप्शन दिलेत किलोग्रॅम, न्यूटन, मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पहिले वजन आणि वस्तुमान ह्या गोष्टी माहिती हव्यात. त्याच्यानंतर आपल्याला SI सिस्टीम माहिती पाहिजे. तर आपण पाहूयात वजन. तर वजन म्हणजे एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वबलाने आकर्षित करते त्या बलाला वजन असे म्हणतात. आणि तेच वस्तुमान म्हणजे वस्तूमध्ये असणाऱ्या द्रव्य संचयाचे मापन, त्याला वस्तुमान असे म्हणतात. तर SI सिस्टीम म्हणजेच इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स ही विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये वापरली जाणारी मोजमापाची प्रणाली आहे. याला मेट्रिक सिस्टीम म्हणून देखील ओळखले जाते. तर ही मेट्रिक सिस्टीम मेन 7 पायाभूत एककांवरती आधारित आहे. त्याच्यामध्ये मीटर हे लांबीसाठी, किलोग्रॅम हे वस्तुमानासाठी, सेकंड हे वेळेसाठी, ॲम्पियर हे विद्युत प्रभारासाठी, केल्व्हिन तापमानासाठी, कॅन्डेला प्रखरतेसाठी आणि मोल ही कणांच्या संख्येसाठी एकके वापरली जातात. तर याच्यामध्ये जे योग्य उत्तर आहे ते न्यूटन हे आहे. ऑप्शन 2 न्यूटन. ठीक आहे, लक्षात ठेवा आहे. चला पुढचा प्रश्न आपण पाहूयात. MKS मापन पद्धतीत लांबी डॅश डॅशमध्ये, वस्तुमान किलोग्रॅममध्ये व काळ सेकंदामध्ये मोजतात. आपल्याला ऑप्शन्स दिलेत मीटर, किलोमीटर, इंच आणि सेंटीमीटर. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये MKS सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये लांबी मीटरमध्ये मोजतात, वस्तुमान हे किलोग्रॅममध्ये मोजतात आणि काळ किंवा वेळ ही सेकंदामध्ये मोजतात. लक्षात ठेवा MKS सिस्टीम. त्याच्यामध्ये मीटर, किलोग्रॅम आणि सेकंद ह्या गोष्टी वापरल्या जातात MKS. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. CGS या मापन पद्धतीत लांबी सेंटीमीटरमध्ये, वस्तुमान डॅश डॅशमध्ये व काळ किंवा वेळ सेकंदामध्ये मोजतात. तर याच्यामध्ये MKSमध्ये आपण पाहिलं की किलोग्रॅममध्ये वस्तुमान मोजतात, पण CGS सिस्टीममध्ये ग्रॅममध्ये वस्तुमान मोजतात. तर योग्य उत्तर आहे ग्रॅम. ठीक आहे, लक्षात ठेवा, याच्यामध्ये कन्फ्यूज करू नका. MKSमध्ये किलोग्रॅम वापरतात आणि CGSमध्ये ग्रॅम हे युनिट वापरतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पास्कल हे खालीलपैकी कशाचे एकक आहे? आपल्याला ऑप्शन्स दिलेत वेग, उष्णता, दाब आणि वस्तुमान. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जे योग्य उत्तर आहे ते दाब आहे. वेगासाठी आपण पाहिलं की मीटर पर सेकंद वापरतात, उष्णतेसाठी आपण जूल वापरू शकतो, वस्तुमानासाठी किलोग्रॅम, ग्रॅम ह्या गोष्टी वापरल्या जातात आणि दाबासाठी पास्कल वापरतात. 1 पास्कल म्हणजेच 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, राहील लक्षात. चला पुढचा प्रश्न पाहूयात. मागील दृश्य दिसण्यासाठी वाहनांच्या आरशामध्ये डॅश डॅश काचेचा वापर केला जातो. तर याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स दिले आहेत अंतर्वक्र, बहिर्वक्र, सोडा लाईम आणि स्तरित. तर वाहनांमध्ये जे आरसे असतात ते असे असायला हवेत की ज्यावेळेस आपण गाडी चालवणार त्यावेळेस आपल्याला मागील जी रहदारी आहे तिचा एक विस्तीर्ण भाग आपल्याला दिसायला हवा. त्याच्यामुळे काय होईल, आपल्याला मागच्या रहदारीचा अंदाज येईल आणि ॲक्सिडेंट आपण अवॉइड करू शकू. तर वाहनांच्या आरशामध्ये बहिर्वक्र या प्रकारच्या आरशाचा वापर केला जातो, कारण गाडीमागील रहदारीचा विस्तीर्ण भाग सपाट आरशापेक्षा आपल्याला जास्त याच्यामध्ये दिसतो आणि त्यामुळेच आजूबाजूच्या रहदारीचा अंदाज येऊन अपघाताची शक्यता कमी होते. तर याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे बहिर्वक्र. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या प्रकाश रंगाची तरंगलांबी अधिक असते? ऑप्शन्स दिले आहेत आपल्याला निळा, लाल, हिरवा आणि पिवळा. शेजारच्या आकृतीमध्ये आपण पाहू शकतो की आपल्याला रेंज दिल्या आहेत त्यांच्या. त्याच्यामध्ये निळा 500 ते 435, त्याच्यानंतर लाल 740 ते 625, हिरवा 565 ते 520,
त्याच्यानंतर पिवळा 590 ते 565 या वेव्हलेंथ किंवा तरंगलांबी आपल्याला दिल्या आहेत. आपल्याला याच्यामध्ये दिसतंय की लाल जी तरंगलांबी आहे लाल रंगाची ती 740 ते 625 ही सर्वाधिक आहे. तर याचं योग्य उत्तर आहे लाल. या रेंजेस लक्षात ठेवा, तुम्हाला बाकीच्या प्रश्नांमध्ये कामे येतील. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आता आपण पाहूयात. ऊन पाऊस असलेल्या वेळी आकाशात इंद्रधनुष्य दिसते तेव्हा प्रकाशविषयक खालीलपैकी कोणत्या भौतिक क्रिया घडतात? आपल्याला ऑप्शन्स दिले त्याच्यामध्ये अपवर्तन, संपूर्ण अंतर्गत परावर्तन, अपस्करण आणि वरील तिन्ही क्रिया घडतात. इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता सूर्याचे जे प्रकाश किरण आहे ते पावसाच्या थेंबावरती पडून इंद्रधनुष्य तयार होतो. तर याच्यामध्ये पहिली जी स्टेप आहे, ज्यावेळेस सूर्याचे किरण त्या पाण्याच्या थेंबावरती पडतात त्यावेळेस त्यांची थोडीशी दिशा बदलली जाते आणि या बदललेल्या दिशेला आपण अपवर्तन म्हणतो. हा जो पहिला पार्ट आहे याच्यामध्ये अपवर्तन होतं. दुसऱ्या पार्टमध्ये संपूर्ण अंतर्गत परावर्तन होतं, म्हणजे त्या थेंबाच्या आतल्या साईडमधनं प्रकाशाचं पूर्ण परावर्तन आतल्या आत होतं, म्हणून त्याला संपूर्ण अंतर्गत परावर्तन असे म्हणतात. त्याच्यानंतर आहे अपस्करण. अपस्करणमध्ये काय होतं, ज्यावेळेस तो प्रकाश त्या थेंबामधून बाहेर येतो त्यावेळेस त्याचं 7 रंगामध्ये विभाजन होतं, त्याला अपस्करण असे म्हणतात. ठीक आहे, तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे वरील तीनही क्रिया घडतात. पहिले अपवर्तन होतं, नंतर संपूर्ण अंतर्गत परावर्तन आणि शेवटी अपस्करण होतं. ठीक आहे, राहील लक्षात. पुढचा प्रश्न पाहूया. न्यूटनने सूर्यप्रकाश हा इंद्रधनुष्याच्या 7 रंगांनी बनलेला असतो हे प्रयोगाने सिद्ध केले. प्रकाशाच्या गुणधर्माचे त्याचे संशोधन त्याने आपल्या डॅश डॅश या पुस्तकामध्ये प्रसिद्ध केले आहे. तर न्यूटन यांनी 1704 साली ऑप्टिक्स पुस्तक प्रकाशित केलं. याच्यामध्ये त्यांनी सूर्यप्रकाश हा इंद्रधनुष्य 7 रंगांनी बनलेला असतो हे सिद्ध केलं होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा, ऑप्टिक्स 1704. चला पुढचा प्रश्न पाहूयात. डॅश डॅश हा अमेरिकन शास्त्रज्ञ छायाचित्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या फिल्म रोलचा जनक होय. ऑप्शन्स दिलेत: जॉर्ज एस्टमन, पीटर झीमन, रिचर्ड लॉलर आणि फ्रेडरिक ह्युजिन. तर विद्यार्थी मित्रांनो, जॉर्ज एस्टमन हे अमेरिकन उद्योजक होते. त्यांनी ईस्टमन कोडॅक कंपनीची स्थापना केली. आपल्याला माहिती आहे कॅमेरा बनवण्यामध्ये कोडॅक कंपनी आहे, तर कोडॅक कंपनीचे हे संस्थापक आहेत. तर त्यांनी शोध लावलेला होता. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. इंद्रधनुष्याच्या सर्वात आतील कडेचा रंग तांबडा असतो तर सर्वात बाहेरील कडेचा रंग डॅश डॅश असतो. तर इथे इंद्रधनुष्य त्याचे रंग दिलेत. त्याच्यामध्ये सर्वात आतील कडेचा जो रंग आहे तो तांबडा आहे आणि सर्वात बाहेरील कडेचा रंग जो असणार आहे तो असणार आहे जांभळा. तर याचं योग्य उत्तर आहे अ, जांभळा. चला पुढचा प्रश्न पाहूयात. ज्या दिवशी सूर्य बरोबर माथ्यावर येतो त्या दिवसाला काय म्हणतात? ऑप्शन्स दिलेत आपल्याला: सूर्य मध्य दिवस, शून्य छाया दिवस, मध्य छाया दिवस आणि वरील सर्व. तर ज्या दिवशी सूर्य बरोबर माथ्यावर येतो त्या दिवसाला शून्य छाया दिवस म्हणतात. या दिवशी मध्यान्हाच्या सुमारास सावली नाहीशी होते. ही घटना कर्कवृत्त 23.50 उत्तर व मकर वृत्त 23.50 दक्षिण यांच्या दरम्यान असलेल्या प्रदेशात पाहायला मिळते. या देशातील वेगवेगळ्या ठिकाणी या घटना उन्हाळ्यातील वेगवेगळ्या दिवशी घडतात. तर ही जी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये सूर्य माथ्यावर येतो आणि खाली सावली आपल्याला दिसत नाही, याला शून्य छाया दिवस असे म्हणतात आणि तो पर्टिक्युलर काही ठिकाणीच आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. माहिती वाहून नेण्याचं काम खालीलपैकी कोणती वस्तू सर्वाधिक क्षमतेने करू शकते? ऑप्शन्स दिलेत आपल्याला: केबल, सूक्ष्म तरंग, रेडिओ तरंग, ऑप्टिकल फायबर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, माहिती आहे आपल्याला की एवढ्यातच नवीन जी टेक्नॉलॉजी आलेली आहे डेटा ट्रान्सफरमध्ये त्याला ऑप्टिकल फायबर्स असे म्हणतो. तर ऑप्टिकल फायबर्समध्ये मोठ्या प्रमाणात डेटा अत्यंत वेगाने एका ठिकाणावरून दुसरीकडे प्रवाहित किंवा प्रसारित करू शकतो. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्टिकल फायबर्स. चला पुढचा प्रश्न पाहूयात. प्रकाशाचा वेग मोजता येतो. प्रकाश हा खालीलपैकी कशाचा एक प्रकार आहे? तर प्रकाश हा एक ऊर्जेचा प्रकार आहे. ती ऊर्जा जी आहे ती आपल्याला सूर्यापासून मिळते. तर याचं योग्य उत्तर आहे ऊर्जा. प्रकाश हा ऊर्जेचा एक प्रकार आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. पांढऱ्या रंगाचे त्याच्या घटक रंगामध्ये विलगीकरण होण्याच्या क्रियेस डॅश डॅश असे म्हणतात. ऑप्शन्स दिलेत आपल्याला: प्रणमन, अपस्करण, परावर्तन आणि परिवर्तन. तर आपण इथं पाहतोय की ज्यावेळेस आपण प्रिझममधनं व्हाईट लाईट पास केल्यानंतर आपल्याला
त्याचे वेगवेगळ्या 7 रंगामध्ये विभाजन झालेले दिसते. तर ही जी प्रोसेस आहे त्याला अपस्करण असे म्हणतात. याचा शोध न्यूटन यांनी लावलेला आहे. आपण जस्ट मागच्या काही क्वेश्चन्समध्ये पाहिलं आहे. लक्षात ठेवा अपस्करण. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. प्रकाशाच्या सर्व तरंगलांबी शोषून घेऊन त्यापैकी एकही परावर्तित न करणारा पदार्थ डॅश डॅश दिसतो. ज्यावेळेस आपल्याला एखादा पदार्थ ज्यावेळेस दिसतो तर तो पदार्थ जो आहे तो एक पर्टिक्युलर रंगाची तरंगलांबी परावर्तित करत असतो. तर ती परावर्तित झालेली तरंगलांबी आपल्या डोळ्यांना सेन्स होते आणि आपण तो कलर पाहू शकतो. पण असा कलर की जो सगळ्याच तरंगलांबी ज्या शोषून घेतो आणि एकही तरंगलांबी परावर्तित करत नाही, तो रंग म्हणजे काळा रंग. काळ्या रंगामध्ये सर्व प्रकाशाच्या तरंगलांबी ज्या आहेत त्या शोषून घेतल्या जातात, त्याच्यामुळे तो रंग आपल्याला काळा दिसतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान जेव्हा चंद्र येतो तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. या घटनेला काय म्हणतात? आपण आकृतीमध्ये पाहू शकतो, सूर्य दाखवलाय, चंद्र दाखवलाय आणि पृथ्वी दाखवली. ज्यावेळेस सूर्य आणि चंद्र हे एका रेषेमध्ये पृथ्वीच्या रेषेमध्ये येतात आणि ज्यावेळेस सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो त्यावेळेस त्या चंद्राची सावली पृथ्वीच्या काही भागावरती पडते. तर या घटनेला आपण सूर्यग्रहण असे म्हणतो. सूर्यग्रहण हे अमावस्येच्या दिवशी होते, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, याचं योग्य उत्तर आहे सूर्यग्रहण. तेच चंद्रग्रहण जर पाहिलं तर चंद्रग्रहण हे पौर्णिमेला रात्री होतं. खग्रास चंद्रग्रहणामध्ये त्याच्यामध्ये चंद्राचा संपूर्ण भाग झाकलेला असतो आणि खंडग्रास चंद्रग्रहणामध्ये चंद्राचा काहीच भाग झाकलेला असतो. ज्यावेळेस चंद्रग्रहण होतं त्यावेळेस हीच परिस्थिती उलटी असते. पृथ्वीची सावली चंद्रावर पडते त्यावेळेस चंद्रग्रहण होतं आणि ज्यावेळेस चंद्राची सावली पृथ्वीवरती पडते त्यावेळेस सूर्यग्रहण होतं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. एखादी वस्तू वर फेकल्यास तिची गती काय होईल? कमी होते, वाढते, पूर्वी इतकीच राहते, कमी जास्त होते? विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे आपली पृथ्वी जी आहे ती वस्तूंवरती गुरुत्वबल टाकत असते आणि ज्यावेळेस आपण एखादी वस्तू आकाशामध्ये फेकतो परत पृथ्वीकडे येते आणि ज्यावेळेस ती वस्तू वरती जात असते त्यावेळेस त्याचा जो वेग आहे तो कमी कमी होतो आणि एका स्टेजला ती वस्तू जाऊन थांबते काही क्षणांसाठी आणि ती परत जमिनीकडे येते. तर एखादी वस्तू जर वर फेकली आपण तर तिची गती हळूहळू कमी होते. याचं योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. धरणाच्या भिंतीमागे साठवलेले पाणी हे डॅश डॅश ऊर्जेची उदाहरण आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेत धरणामधील संचित, गतिज आणि स्थितिज. तर आपल्याला माहिती आहे गतिज आणि स्थितिज ऊर्जा कशाला म्हणायचं. पदार्थाच्या भौतिक अवस्थेमुळे प्राप्त होणाऱ्या ऊर्जेस आपण स्थितिज ऊर्जा असे म्हणतो आणि पदार्थाच्या गतीमुळे प्राप्त होणाऱ्या ऊर्जेस आपण गतिज ऊर्जा असे म्हणतो. आता धरणामध्ये जे साठवलेलं पाणी जे असतं ते स्थिर असतं, त्याच ऊर्जेला आपण स्थितिज ऊर्जा असं म्हणू शकतो. कारण त्या स्थिरतेमुळे, त्या स्थितीमुळे त्या पाण्यास जी ऊर्जा मिळते त्याला स्थितिज ऊर्जा असे म्हणतात. आणि ज्यावेळेस धरणाचे गेट खोलले जातात त्यावेळेस ते पाणी व्हायला लागतं, म्हणजे त्याच स्थितिज ऊर्जेचं रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये होतं. ठीक आहे, याचं योग्य उत्तर असणार आहे स्थितिज ऊर्जा. चला पुढचा प्रश्न आपण पाहूयात. एखाद्या वस्तूचा वेग दुप्पट केल्यास वस्तूची ऑप्शन्स दिलेत. गतिज ऊर्जा निम्मी होते, स्थितिज ऊर्जा दुप्पट होते, गतिज ऊर्जा चारपट होते, स्थितिज ऊर्जा समान राहते. तर यासाठी आपण एक साधा एक्झाम्पल पाहूयात. गतिज ऊर्जेचं जे फॉर्म्युला आहे तो आहे गतिज ऊर्जा गतिज ऊर्जा बरोबर 1/2 mv². तर m जे आहे ते मास आहे किंवा वस्तुमान आहे आणि v ही व्हेलॉसिटी किंवा वेग आहे त्या वस्तूचा. चला आपण एक उदाहरण घेऊयात ज्याच्यामध्ये वस्तूचं वस्तुमान 1 किलो घेऊयात आणि त्याचा वेग हा 1च घेऊयात. ठीक आहे, तर आपण जर याचं उत्तर काढलं तर याचं उत्तर येईल 0.5. आता पुढच्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे? वेग दुप्पट करायचं आहे. तर 1/2 गुणिले 1 गुणिले वेग दुप्पट करायचा. इथे 1 होता, आपण इथं 2 देऊयात, 2चा स्क्वेअर. तर इथं काय उत्तर येईल? 4/2 बरोबर 2. तर याच्यामध्ये 0.5 आणि 2, तर 0.5 आणि 2 याच्यामधला संबंध काय असेल? 2 हा 0.5च्या 4 पटीत आहे. म्हणजे याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे
गतिज ऊर्जा 4 पट होते. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. वस्तू चमकदार दिसण्यासाठी इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? तर मित्रांनो, याचा जे योग्य उत्तर आहे ते क्रोमियम आहे. ज्यावेळेस आपण इलेक्ट्रोप्लेटिंग करतो त्यावेळेस क्रोमियमचा थर ज्यावेळेस दिला जातो, क्रोमियमचा थर दिल्याने त्या धातूला चमक प्राप्त होते आणि ती वस्तू चमकदार दिसते. तर याचं योग्य उत्तर आहे क्रोमियम. चला पुढचा प्रश्न पाहूयात. भारतीय शास्त्रज्ञ सर CV रामन यांनी सादर केलेले प्रकाशाच्या विकिरणासंबंधीचे संशोधन डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. ऑप्शन दिलेत: प्रणमन, रामन परिणाम, अपस्करण आणि परावर्तन. तर मित्रांनो, सर CV रामन जे होते ते भारतीय शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी प्रकाशाच्या विकिरणासंबंधीचे संशोधन रामन परिणाम म्हणून प्रसिद्ध केले. त्यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी हा शोध लावला. तर त्यांच्या म्हणण्यानुसार ज्यावेळेस पदार्थामध्ये आपण प्रकाश सोडतो, समजा हे पाणी आहे, त्याच्यामध्ये आपण प्रकाश सोडला तर त्याच्या कणांवरती तो प्रकाश आदळून तो प्रकाश सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होतो. तर याला रामन इफेक्ट म्हणतात किंवा रामन परिणाम असे म्हणतात. तर याला ऑप्शन ब हा योग्य उत्तर आहे, रामन परिणाम. तर हा शोध जो लावला त्यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी लावलेला आहे. 28 फेब्रुवारी 1928. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? आपल्याला ऑप्शन्स दिलेत: 28 फेब्रुवारी, 1 डिसेंबर, 5 जून आणि 15 ऑगस्ट. आपल्याला माहिती आहे 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिवस आहे. 5 जून हा वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे म्हणजेच जागतिक पर्यावरण दिवस आहे. 1 डिसेंबर जो आहे तो जागतिक एड्स दिवस आहे आणि 28 फेब्रुवारी जो आहे तो राष्ट्रीय विज्ञान दिन आहे. तर आताच आपण जे पाहिलं होतं की CV रामन यांनी जे रामन परिणाम याचा शोध लावला, तर तो शोध 28 फेब्रुवारी 1928 साली लावला होता आणि त्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ 1987 सालापासून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. तर याच्यामागे सर CV रामन हे कारण आहे. परिणामाच्या साह्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजेच, आपल्याला ऑप्शन दिलेत: अदिश राशी, सदिश राशी, विस्थापन आणि वेग. ही वेग जे आहे ती सदिश राशी आहे. सदिश राशी आपल्याला ज्यावेळेस व्यक्त करायची असते त्यावेळेस आपल्याला परिमाण आणि दिशा या दोन्हींची गरज असते. विस्थापनसुद्धा सदिश राशी आहे. सदिश राशी ही टर्म आहे. याचं जे योग्य उत्तर आहे ते आदिश राशी आहे. आदिश राशीमध्ये आपल्याला दिशेची गरज नसते, आपल्याला फक्त परिमाण किंवा व्हॅल्यूची गरज असते. उदाहरण जर आपण पाहिलं तर लांबी, क्षेत्रफळ या राशी ज्या आहेत त्या व्यक्त करण्यासाठी आपल्याला दिशेची गरज नाही आहे. उदाहरणार्थ अजून जर पाहिलं तर रस्त्याची लांबी 2 किलोमीटर आहे, याच्यामध्ये आपल्याला दिशा सांगण्याची गरज नाही. किंवा तापमान हे 27 डिग्री सेल्सिअस आहे किंवा 101 फॅरनहाईट आहे, हे सांगण्यासाठी आपल्याला दिशेची गरज पडत नाही, म्हणून ह्या राशी आदिश राशी आहे. चला पुढचा प्रश्न. परिमाण व दिशा यांच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजेच, ऑप्शन्स दिलेत: लांबी, क्षेत्रफळ, सदिश राशी, आदिश राशी. तर लांबी आणि क्षेत्रफळ जसं आपण आत्ताच पाहिलं की व्यक्त करण्यासाठी दिशेची गरज नाही, आदिश राशी दिशेची गरज नाही आपल्याला. मग याचं जे योग्य उत्तर आहे ते सदिश राशी आहे. सदिश राशी व्यक्त करण्यासाठी आपल्याला दिशा आणि परिमाण या दोन्हींची गरज पडते. तर सदिश राशीचं उदाहरण आहे विस्थापन किंवा वेग. या सदिश राशी आहेत. 20 किलोमीटर विस्थापन उत्तरेस आपण असं म्हणतो, किंवा मुंबईच्या दिशेने आकाशात 500 किलोमीटर प्रति तास वेगाने चाललेले विमान. याच्यामध्ये आपण दिशा सांगतो मुंबईच्या दिशेने. तर दिशाही आपण व्यक्त केली याच्यामध्ये आणि त्याचं जे परिमाण आहे म्हणजे 500 किलोमीटर प्रति तास हेही आपल्याला याच्यामध्ये व्यक्त करावं लागलं. तर अशा प्रकारची राशी ही सदिश राशी आहे. योग्य उत्तर ब, सदिश राशी. चला आपण पुढचा प्रश्न पाहूयात आता. ॲव्होगॅड्रो नंबर हा त्या पदार्थाच्या डॅश डॅश पदार्थात असणाऱ्या कणांची संख्या होय. तर हा PYQ आहे. MATET 2021 पेपर 2 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. ऑप्शन्स दिलेत आपल्याला: 1 ग्रॅम, 1 किलोग्रॅम, 1 रेणू आणि 1 मोल. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा 1 मोल. तर मोल हे एकक पदार्थाच्या कणांच्या संख्यांसाठी वापरतात.
कोणत्याही पदार्थाच्या 1 मोलमध्ये जी असणारी कणांची संख्या आहे त्याला आपण ॲव्होगॅड्रोज नंबर किंवा ॲव्होगॅड्रोचा स्थिरांक असं म्हणतो. तर हा जो स्थिरांक किंवा हा जो नंबर आहे तो 6.022 इंटू 10⁻23 10⁻23 एवढे कण 1 मोल पदार्थामध्ये असतात. उदाहरण जर आपण पाहिलं की 1 मोल ऑक्सिजन जर म्हटलं आपण 1 मोल ऑक्सिजन, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या ऑक्सिजनच्या रेणूंची संख्या ही एवढी असणार आहे 6.022 इंटू 10⁻23 एवढे रेणू म्हणजे 1 मोल ऑक्सिजन. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आलं लक्षात? विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे MCQ. आय होप तुम्हाला आजचे कॉन्सेप्ट समजले असतीलच. तुमचे इतर काही प्रश्न असतील तर मला तसे कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका. सोबतच ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सिरीज अशीच पाहत राहा. यामुळे आपला परीक्षेमध्ये नक्कीच खूप फायदा होणार आहे. थँक्यू.